सकाळीच मी एक पेपर वाचत होतो आणि त्या पेपरमध्ये मला एक पेज असतो, त्यामध्ये निधन वार्ताच्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग मी फारसं त्या गोष्टी वाचत नाही, पण माझी नजर पडली आणि अनेक लोक आज भारतात, तुम्हाला विश्वास बसणार नाही बाबांनो, आज अनेक लोक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतात. हृदयविकाराचा झटका हा काही अचानक नाही आहे. कुठलाही आजार हा कधीच अचानक होत नाही. त्यामागे कित्येक महिने, कित्येक वर्ष ती लक्षणं आढळून येतात, आपल्याला समजत नाही. मी तुम्हाला हार्ट अटॅकचा एक सर्वे सांगतो, एक रिसर्च सांगतो. मेडिकल रिसर्चने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आपल्या शरीरात जेव्हा हार्टमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल जेव्हा उच्च पातळी वाढू लागते, कोलेस्ट्रॉल लेवल जेव्हा वाढू लागतात, तेव्हा कुठे कुठे काही ब्लॉकेजेस असतात. त्या ब्लॉकेजेसचे प्रमाण 80%, 40%, 50%, ते ब्लॉकेजेस जेव्हा असतात, त्या ब्लॉकेजेस समजा त्याचं 40, कोणाकोणाचं ब्लॉकेजेस 55% असतं, तरी देखील त्याचा मेम्ब्रेन चांगला असल्या कारणाने त्याला अटॅक येत नाही, पण मायनर अटॅक येण्याचे चान्सेस असतात. पण समजा त्याचं ब्लॉकेजेसचं प्रमाण फार वाढलं, त्याची नियंत्रणाबाहेर जी परिस्थिती गेली, ब्लॉकेजेसचा स्फोट होतो आणि माणसाला हार्ट अटॅक येतो. त्यामुळे कधी कधी पॅरालाइज अटॅक पण म्हणतो आपण, बरोबर. तर मग ते आपण त्याची ट्रीटमेंट, चेकअप घेऊ शकतो. आपण काय करू शकतो, रेडिओलॉजिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्यातून आपल्याला एक्सरे थ्रू ते स्कॅन केले जाते आपली पूर्ण बॉडी आणि आपलं ब्लॉकेजेस कुठल्या शरीरातल्या कुठल्या लोकेशनमध्ये आहे, किती टक्के आहे आणि आपल्याला आता काय काळजी घ्यायला हवी, याचं सगळं पथ्य ते डॉक्टर्स वगैरे सांगतात. फक्त एक चांगला पॉईंट तुमच्याकडे असावा की तुमची किडनी चांगली असावी. तुमची किडनी जर चांगली असेल ना, तुमची ट्रीटमेंट उत्तम रीतीने घडते आणि अशा प्रकारे आपण आपल्या पूर्ण आरोग्याची तपासणी जर दर 6 महिन्यांनी करत राहिलो, आपल्या ब्लॉकेजेसचे टक्के किती आहेत, किती नाही, आपल्याला किती काळजी घ्यायला हवी, किती काळजी नाही घ्यायला हवी, अशा निष्कर्षातून आपण जर स्वतःला प्रेरित करत राहिलं, आपण स्वतःची काळजी घेत राहिलो, आपल्या आजूबाजूच्या मंडळींनाही नेहमीप्रमाणे त्यांना तपासणीला नेत राहिलो, त्यांना प्रोत्साहन देत राहिलं, तर आपण हार्ट अटॅक पासून बचाव करू शकतो. हे सहज शक्य आहे.